नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनियन बँक ऑफ इंडिया लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया कॅस्पियन कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 65.67 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 277.13 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 74.31 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 21.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 194.62%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 2:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 2 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,324 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 14,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,409 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 692.15 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 82.08%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स-डेट ठेवली आहे 19 जुलै 2024. चला आता बोलूया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल, म्हणजे TCSबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,167.35 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 15 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,254.75 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,272.75 रुपये आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 19.35%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 10 रुपयाचा इंट्रीम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि या इंट्रीम डिव्हिडंडला देण्यासाठी TCSने एक्स-डेट ठेवली आहे 19 जुलै 2024. चला आता बोलूया युनियन बँक ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 139.32 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 172.50 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 79.85 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 67.86%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 3.60 रुपयेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि युनियन बँक ऑफ इंडिया लिमिटेडने 3.60 रुपयेचा फायनल डिव्हिडंड देण्यासाठी एक्स-डेट ठेवली आहे 19 जुलै 2024. चला आता बोलूया झेन्सर टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,360.95 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 11,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,486.35 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 570.70 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 123.66%चे रिटर्न दिले आहे आणि झेन्सर टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 7 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि झेन्सर
टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 7 रुपयाचा फायनल डिव्हिडंड देण्यासाठी एक्स डेट ठेवली आहे 19 जुलै 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.